आज आपण पोह्याचा खमंग असा चिवडा बनवणार आहोत. हे माझ्याकडे अर्धा किलो पोहे आहेत. हे पातळ पोहे आहेत, त्याला चिवड्याचे पोहे असे म्हणतात. ते मी चाळून छान घेतलेले आहेत, जेणेकरून त्यातले छोटे छोटे पोह्यांचे कण आणि काही तूस वगैरे असतील ते बाहेर पडतील. ही जाड बुडाची कढई ठेवलेली आहे मी. गॅस अतिशय मंद आहे. छोट्या फ्लेमचा जो गॅस असतो त्याच्यावर मी ठेवलेली आहे आणि हे सगळे पोहे मी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. हे पोहे आपल्याला तापवायचे आहेत. एकदम स्लो अशा गॅसवर आपल्याला ते तापवायचे आहेत. हळूहळू तापणार तरच ते गरम होणार. पण त्या अगोदर मी उन्हात पण साधारण तापवले होते, जेणेकरून ते लवकर बनावेत. आता थोडंसं मीठ टाकलं, कारण पोहे हे गरम होताना थोडेसे आकसतात, ते आकसू नयेत म्हणून थोडंसं मी मीठ टाकलं. तसं चिवड्यात मीठ कमीच टाकायचं असतं, कारण नंतर तो खारा होतो किंवा त्याच्या आतमध्ये तळाशी शेवटीचा पोहे असतात, त्याच्यात खूप खार होऊन जातं. त्यामुळे चिवड्याला पोहे हे कमीच लागतात. आता एका बाजूला मी पोहे ठेवले, तर दुसऱ्या बाजूला ही सगळी मी तयारी करून ठेवली. हे पहा, हे सगळे खोबरं मी लांब लांब असं कापून ठेवलं. त्यानंतर एक छोटी वाटी डाळवा घेतली आणि त्याच्या दुप्पट शेंगदाणे घेतले. तुम्ही ते सगळं आवडीनुसार तुमच्या घेऊ शकता. तर ही वाटणाची तयारी आहे एका बाजूला. हे वाटणासाठी हे सगळं ठेवलेलं आहे. ह्या 3-4 मिरच्या ठेवलेल्या आहेत. तुमच्याकडे जर तिखट जास्त खात असतील तर जास्त मिरच्या घ्या. थोडीशी कढीपत्त्याची 10-12 पानं, लसूण 10-12 पाकळ्या आहेत. त्यानंतर चहाचे 2 चमचे बडीशेप आहे आणि 4 चमचे धणे आहेत. हे सगळं आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून चरभरीत असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटायचं नाही, थोडंसं चरभरीतच वाटायचं आहे. हे अशा प्रकारे हे पहा, हे असं मी चरभरीत वाटून घेतलेलं आहे. आणि एका बाजूला आपण पोहे ठेवलेले आहेत, पण ते अधूनमधून बघायचे आहेत आणि खालीवर करायचे आहेत, जेणेकरून खालच्या भागाला पोहे लागून करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ते अधूनमधून थोडे थोडे हलवायचे असतात. हे पहा, अशा प्रकारे हलवायचे असतात. आणि आता मी दुसऱ्या बाजूला पण एक कढई ठेवलेली आहे. हे बघा, अशा दोन्ही बाजूला कढई ठेवायच्या. ज्याच्यामध्ये पोहे आहेत तो गॅस अगदी मंद ठेवलेला आहे. आणि ह्या दुसऱ्या कढईत तेल टाकलं आणि आता त्या तेलामध्ये एक एक आपण गोष्टी तळून घ्यायच्या आहेत. प्रथम मी खोबरं टाकलं. मुळात खोबरं हे सुकं असल्यामुळे ते लगेचच तळलं जातं, त्याला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम असावी आणि सतत हलवत राहावं. खोबऱ्याकडे जरा जास्त लक्ष द्यायचं, कारण ते झटकन काळपट होऊन जातं. त्यामुळे ते हलवायचं. आणि हे बघा, एवढं साधारण लालसर झालं की ते काढून टाकायचं, कारण थोडंसं करपलं की मग ते कडवट लागतं. हे पहा, अशा प्रकारे साधारण गुलाबी रंगावर असलं की काढून टाकायचं. त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे डाळवा. हे पहा, मी ते वाटीत ठेवलेल्या डाळवा सगळ्या टाकल्या. त्या पण भाजलेल्याच असतात, त्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागत नाही. या सगळ्या डाळवा आता मी भाजून काढून टाकते. आणि ह्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाण्यांना थोडासा वेळ लागतो, कारण त्या आतून पण छानपैकी असे भाजले जायला हवेत. खरपूस असे भाजले जायला हवेत, नाहीतर ते कच्चे राहिले की मऊ होतात आणि त्यामुळे सगळा चिवडा पण मऊ होतो. त्यामुळे आपण हे छानपैकी असे भाजून घ्यायचे. याचा रंग बदलतो आणि हे साधारण असे फुटल्यासारखे दिसतात. थोड्या त्यांना चिरा दिसतात, तेव्हा समजायचं आपण शेंगदाणे आपले छानपैकी भाजून झालेले आहे. हे जे आपण तळून घेतो आहे जिन्नस, ते सगळे शेजारी जे पोहे आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. जे काही आपण तळतो आहे ना, ते सगळे शेजारच्या पोह्यांमध्ये मी टाकलेले आहेत. हे बघा, हे आता छानपैकी शेंगदाणे भाजले गेले आहेत. त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. मध्ये मध्ये असे
थोडेसे फुटल्यासारखे झालेले आहेत आणि आता ते सगळे काढून घेतले. पण तेल फार जास्त आहे, त्यामुळे तेल काढून ठेवायचं आपल्याला. पोह्याला जास्त तेल लागत नाही, फक्त तळायलाच हे सगळ्या गोष्टी तळण्यासाठीच तेल लागतं. त्यामुळे हे तेल मी काढून ठेवते. हे पहा, हे एवढं तेल घेतलेलं आहे अर्धा किलो पोह्यांसाठी. साधारण 3 ते 4 पळ्या, त्या छोट्या पळ्या माझ्याकडे पळी होती तेवढे. आणि मी 12-15 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. कारण वाटणामध्ये सुद्धा आहेतच, पण बाहेरून पण छान दिसतात आणि फ्लेवर पण चांगला येतो. आणि हे सगळं मी त्याच्यात टाकलेलं आहे तेलामध्ये. आता तेलामध्ये थोडंसं पूर्ण त्याचा वास, असा लसूण बिसूनचा वास असतो ना, तो सगळा वास जाईपर्यंत थोडा वेळ तळायचा आहे. हळद टाकायची आहे ह्याच्यामध्येच आणि हे सगळं अगदी 3 ते 4 मिनटं परतायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर ते त्या पोह्यांमध्ये टाकायचे. जे पोहे आपण गरम करत ठेवलेत त्या पोह्यांमध्ये टाकायचे आहेत. हे बघा, हे अगोदरचे पण सगळ्या गोष्टी ह्याच्यात टाकलेल्या आहेत. आणि आता एकदम छान मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळ्या पोह्यांना ह्याचा फ्लेवर येईल आणि सगळ्या पोह्यांना हे लागेल. अशा प्रकारे आपण खालीवर खालीवर करून घ्यायचं आहे. जरा वेळ लागतो, बराच वेळ खालीवर करावा लागतो. त्यामुळे चिवडा कुरकुरीत तर होतोच, पण पूर्ण चिवड्याला संपूर्ण हळद आणि तो मसाला लागतो. त्यामुळेच तर खरा खमंगपणा त्याला येतो. हा चिवडा तुम्ही एकदा करूनच पहा आणि कमेंट्समध्ये मला कळवा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आयकॉनचं बटन दाबवा, जेणेकरून वेगवेगळ्या माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. अशा प्रकारे आपण पूर्ण खालीवर 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 करायचं. हे पहा, अजून झालेलं नाही, अजून कुरकुरीत असा झालेला नाही, कारण दाबून असं बघायचा चिवडा की एकदम कुरकुरीत झाला पाहिजे, तरच त्याला अतिशय टेस्ट येते. अशा प्रकारे आपण चिवडा खूप वेळ खालीवर खालीवर करावा लागतो, मंद आचेवर तो. ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करावी लागते. अतिशय गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आणि आता हे मी 2 चमचे चहाचे साखर टाकत आहे. साखरेमुळे अतिशय छान अशी ह्याला चव लागते. त्यामुळे न विसरता साखर पण टाकणे तितकेच महत्त्वाचं आहे. हे पहा, सतत हलवावं लागतं, त्याशिवाय चिवडा खमंग होत नाही. आता बघा, लगेच तुकडा पडतो आहे. अशा प्रकारे आपला चिवडा झालेला